सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। खासदार असताना निलेश राणेंनी निधी आणला, परंतु केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही विनायक राऊतांनी चिपळूण पालिकेसाठी 1 रुपयाचा निधी आणला नाही असा घणाघाती आरोप नगरसेवक परिमल भोसले यांनी केला। पाहुयात कोकणचा सत्ता संघर्ष। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। रत्नागिरी लाईव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण आहोत चिपळूण शहरामध्ये। इथे आपण बघू शकता असंख्य असे स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी इथे आपल्यासोबत आहेत। जनतेकडून त्यांनी कोणकोणत्या समस्या जाणून घेतल्यात आणि त्यासाठी ते काय प्रयत्न करणार आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आता माझ्यासोबत आहेत येथील नगरसेवक परिमल भोसले। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका त्यांच्या प्रचाराची रणनीती काय आहे। आत्ताच आम्ही एक 8-15 दिवसापूर्वी प्रचाराचा नारळ महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार माजी खासदार यांचा शहराचा नारळ वाढून आम्ही शुभारंभ केला आहे। आता या प्रभाग 9मधून आमच्या असंख्य सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते प्रभाग 9मधून निलेशजी राणे साहेबांचा आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करतो आहे। दुसरी गोष्ट म्हणजे निलेशजी राणे हे 2009 पासून ते 2019 पर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्गच्या प्रत्येक घरोघरी पोचलेले आहेत आणि त्यांचं ओळख सांगायची काही गरज नाही आहे। जरी 2014 आणि 2019च्या ह्या 5 वर्षामध्ये विनायकजी राऊत हे मोदी साहेबांच्या लाटेमध्ये निवडून आलेत आणि 2014 पासून ते 2019 पर्यंत त्यांनी असं कुठचं विकास काम केलं नाही, कुठचंही विकास काम किंवा कुठचा एक प्रकल्प आणला नाही किंवा कुठचा कारखाना आणला नाही की जसे जेणेकरून इथले जे स्थानिक रोजगार आहेत युवक आहेत त्यांना त्यांनी एक कुठची अशी मोठी नोकरी अशी दिली नाहीत, कारखाना आला नाही त्यामुळे त्यांना नोकऱ्या देऊ शकले नाहीत। आज 2009 ते 2014मध्ये निलेशजी राणे साहेबांनी ह्या मतदारसंघामध्ये घरोघरी जाऊन आणि जे काय त्यांनी विकासाची गंगा आणले जवळजवळ 100% त्यांनी निधी हा खासदार असताना निवडून निधी विकास त्यांनी खर्च केला आहे। तसा हा 2014 ते 2019मध्ये विनायक राऊतांनी मला निधी खर्च केलेला कधी दिसत नाहीत आणि त्यांचा मतदारसंघात संपर्कच नाहीत। ज्यावेळी 2014मध्ये ते निवडून गेलेत तिथपासून ते 2019पर्यंत आम्हाला कुठे ह्या संपर्कात दिसले नाहीत। जनतेचे कुठचेही प्रश्न असू दे निलेशजी राणेंना फोन केला तर निलेशजी राणे ह्याच्यामध्ये स्वतः जातीने उभे राहतात। मध्ये रिक्षा व्यावसायिकांचा प्रश्न होता, त्यांना पासिंगला चिपळूण रत्नागिरीला जायला लागत होतं। ज्यावेळी सगळे व्यावसायिक निलेशजी राणे यांना भेटले त्यावेळी त्यांनी त्यांची व्यथा मांडली, तेव्हा निलेशजी राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावरती उतरून हा जो त्यांचा प्रश्न होता तो मार्गी लावलेला आहे। असे बरेचसे विषय निलेशजी राणेंच्या माध्यमातून इथून आपण त्यांनी सोडवलेले आहेत। आता विषय आला आहे 2019चा। आता जनता सगळी हुशार झालेली आहे। 2019मध्ये कोणाला निवडून द्यावं, तरुण खासदाराला निवडून द्यावं। जसे संसदेमध्ये या केंद्राच्या देशाच्या संसदेमध्ये एक तरुण चांगला खासदार निवडून देऊन आपले जनतेचे विकास कामाचे प्रश्न मांडू शकणारा एकमेव खासदार म्हणजे निलेशजी राणे साहेब आहेत। आज कुठचेही प्रश्न असू दे ते मांडणार, त्यांचा इंग्लिश असू दे हिंदी असू दे किंवा इंग्लिशमध्ये त्यांचे हे प्रश्न मांडण्याचा एकमेव नेता म्हणजे निलेशजी राणे साहेब। आणि जनता पण आता हुशार झाली आहे की आता तरुण तडफदार खासदाराला निवडून देणं आपल्याला गरजेचं आहे। आम्ही ज्यावेळी घरोघरी प्रचार करतो आहे त्या प्रचारातून सर्व जनतेतून कौल येतो आहे की ह्यावेळी आम्ही निलेशजी राणे साहेबांनाच मतदान करणार, कारण का त्यांना जनतेची नाळ माहिती आहे आणि ते रस्त्यावर उतरणारे नेता आहे, त्यामुळे विकास तेच करू शकतात। आणि आम्ही ज्यावेळी फिरतो आहे त्यावेळी जनतेतून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे। मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे, परिमल भोसले एक नगरसेवक म्हणून जनतेला आवाहन करतो आहे की ह्यावेळी आपल्याला विकासाच्या दृष्टीने जर आपल्याला कोणाला मतदान करायचं असेल तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जे आमचे निलेशजी राणे साहेब आहेत त्यांना तुम्ही मतदान करा। त्यांची निशाणी आहे रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज, ह्या चिन्हावरती बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजय करा आणि तुम्ही त्यांना आशीर्वाद द्याल अशीच मी इथे तुम्हाला विनंती करतो आहे। सर्व मतदार माझ्या बंधू भगिनींना विनंती करतो आहे, आवाहन करतो आहे की तुम्ही येणाऱ्या 23 तारखेला निलेशजी राणे यांच्या फ्रीज या चिन्हावरती बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजय कराल एवढंच मी सांगतो आणि तुमचं परत एकदा मनापासून धन्यवाद। मला सांगा, तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करताय, जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत? नेमका त्यांच्यातून रोष व्यक्त होतोय का की एवढी वर्ष ही विकास कामं चिपळूणमध्ये रखडली गेलेली आहेत, त्याच्याविषयी त्यांचं काय म्हणणं? जनतेतून रोष आमच्यावरती होत नाहीत, जे सत्तेत बसलेत शिवसेनेवाले त्यांच्यावरती जनतेचा रोष आहे, आमच्यावरती नव्हे। ज्यावेळी 2009 आणि 2014मध्ये निलेश राणे खासदार होते त्यावेळी त्यांनी भरपूर विकास कामं केलेत। अजून आम्ही घरोघरी जातोय त्यावेळी ते म्हणतात 2009ची आठवण करून देतात की आम्हाला निलेशजी राणेंनी आम्हाला निधी दिला आहे। ज्यावेळी निलेशजी राणे साहेब खासदार होते त्यावेळी चिपळूण नगरपालिकेमध्ये निलेशजी राणे साहेबांचा खासदार फंड आणणारा परिमल भोसले हा
मी होतो आणि पहिला खासदार निधी कुणी आणला असेल तो निलेशजी राणेंच्या माध्यमातून चिपळूण शहराला दिलं आहे. तिथे गणपती विसर्जन घाट उभा राहिला आहे. ह्या आत्ताच्या खासदारांनी एकही असा रुपया दिला नाही की शहरासाठी, की एकही रुपया दिला नाही. सत्तेत जरी असले तरी एकही रुपया हा खासदार निधी म्हणून नगरपालिकेला विनायक राऊतांनी दिलेला नाही. गेली 25 वर्ष सत्तेत असूनही इथल्या सत्ताधाऱ्यांनी जी विकास कामं रखडली गेली आहेत याची नेमकं कारण काय? आता इथले स्थानिक आमदार शिवसेनेचे आहेत, खासदार शिवसेनेचे आहेत, पालकमंत्री शिवसेनेचे आहेत, म्हाडाचे अध्यक्ष शिवसेनेचे आहेत. म्हणजे सगळं झाले तर सत्ता जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात 25 वर्ष आहेत. म्हणजे रत्नागिरी जिल्हा अखेरच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेच्या ताब्यात असून काही विकास कामं केलेली नाही आहेत, काही विकास कामं केलेली नाही. आज जो हायवेचा प्रश्न आहे हे यांच्यामुळेच रखडला आहे, यांच्यामुळेच रखडला आहे. आणि असं वाटतं की बाबा खरोखर परत जनतेने चूक करू नये. 2014च्या ह्याच्यामध्ये मोदी लाटेमध्ये विनायकजी राऊतांना निवडून दिलं आहे. तर मी जनतेला आवाहन करेन की ह्यावेळी आपला कामं करणारा सक्षम नेता कोण आहे, काम करणारा माणूस कोण आहे, यांच्याकडे बघून तुम्ही मतदान करा. एवढंच मी जनतेला आवाहन करतोय. मला सांगा, तुम्ही प्रचारासाठी घरोघरी फिरताय, एकूणच कशा प्रकारचं वातावरण दिसून येते? महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विशेषतः निलेशजी राणेंसाठी हे पोषक वातावरण आहे. कारण का जिथे जिथे जातो तिथे सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आणि ह्यावेळी आम्ही ते स्वतः मतदार म्हणतात की ह्यावेळी आम्ही निलेशजी राणेंनाच मतदान करणार आहे. खरोखर चांगला प्रतिसाद. जरी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नवीन जरी असला तरी राणे हे नवीन नाही जनतेसाठी, किंवा आम्ही नवीन नाहीत. आम्ही पण आज ग्रासरूटला काम करतो आहे, राणेंच्या माध्यमातून काम करतो आहे, राणे साहेबांच्या माध्यमातून काम करतो आहे. आम्हाला आशा आहे की सर्व मतदार जनता सुज्ञ आहे. यावेळी काही करून निलेशजी राणे साहेबांच्या फ्री या चिन्हावरती बटन दाबून त्यांना नक्कीच आशीर्वाद देतील अशी मी इथे तुम्हाला आशा व्यक्त करतो. तुम्ही मला सांगा, आमच्या रत्नागिरी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही येथील जनतेला काय विश्वास द्याल? तुमच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून जनतेला एवढंच सांगतो आहे की खरोखर रत्नागिरी सिंधुदुर्गाचा जर विकास कोण करू शकल असेल तर तरुण तडफदार युवा नेते निलेशजी राणेसाहेब करू शकतात. कारण का ते जे लोकांचे प्रश्न आहेत ते नक्कीच सभागृहात मांडतील आणि ज्यावेळी ते मांडतील आणि विकास 100% करतील हे मी माझ्या ह्याच्यातून मी सांगू इच्छितो की यावेळी आम्हाला निलेशजी राणेसाहेब जे पुन्हा उभे राहिले त्यांच्यासारखेच आम्हाला खासदार या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पाहिजेत. हे समोरून त्यांचा खूप आनंदी आहेत लोक आणि त्यांचं समोरून असं रिस्पॉन्स आहे की आम्हाला यावेळी साहेबच पाहिजेत. आणि आम्ही इथून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते चिपळूण शहरामधून खूप आम्ही त्या प्रचार चाललेला आहे आणि नक्कीच आम्ही चिपळूण शहरातून त्यांना मताधिक्याने विजयी करू.